नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. अवनी आता तिच्या बाबांच्या घरी तिचं डॉक्युमेंट सर्टिफिकेट आणण्यासाठी जाणार आहे, तेव्हा तिचे बाबा आता ते सर्टिफिकेट जाळून टाकणार आहे. तर हे कसं होणार आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला सुरुवात करूया. आपण पाहिलेलंच आहे की अवनीने सगळ्यांसाठी चहा बनवलेला असतो. प्रेक्षकांनो, अवनीला चहा सुद्धा बनवता येत नसतो, पण तिने आता ह्यांच्या सगळ्यांच्यासाठी आणि यशादाला मदत व्हावी म्हणून आता सगळ्यांसाठी चहा बनवलेला असतो. त्यावेळेस आता ती सगळ्यांना चहा नेऊन देते आणि मग प्यायला लावते. आता तिने चहामध्ये खूपच चहा पावडर टाकल्यामुळे चहा एकदम कडू झालेला असतो. आता सगळेजण एक एक घोट घेतात तर त्यांना चहा एकदम कडू लागतो आणि तिखट लागतो, कारण त्याच्यामध्ये आलं सुद्धा खूप जास्त झालेलं असतं. मग आता त्या सगळ्यांची तोंड पाहून अवनी म्हणत असते की चहा काही चांगला नाही झाला का, वाईट झालाय का? त्यावेळेस राजा म्हणतो की नाही नाही मॅडम, चहा एकदम एक नंबर झालेला आहे, सुपर झालेला आहे. यशादा, पाण्या, धनेश सगळेच जण आता म्हणत असतात की चहा खूप सुंदर झालेला आहे. आता अवनीला असं वाटत असतं की खरंच चहा सुंदर झाला असेल. मग अवनी म्हणत असते की तुम्ही सगळेजण प्या, मी अण्णांना बाहेर देऊन येते. असं म्हणून अवनी आता अण्णांना सुद्धा चहा द्यायला बाहेर जाते. आता अण्णांना चहा देते तर तिथे सुलात्या असते. मग आता हे सगळं सुलात्या पाहते. मग अण्णा काय गप्प बसणार आहेत का? अण्णा आता सुलात्याच्या समोर, ए बघा बघा, सुनबाईंनी आज माझ्यासाठी चहा बनवलाय, कळतंय का? सुनबाईंनी माझ्यासाठी चहा बनवलाय, दिसतंय का? कावळीने कावळीन दिसतंय का? आता त्यांना खूपच राग येतो. आत्या मग रागाने आतमध्येच निघून जातात. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अण्णा, पिऊन बघा ना कसा झालाय ते आणि मला सांगा ना. तर अण्णा म्हणतात की सुनबाई, तू बनवलाय ना म्हणजे एकदम झकासच झाला असणार, प्यायची काय गरज आहे, वासच इतका सुंदर येतोय की चहा एकदम मस्त झाला असणार. मग अवनी म्हणते की तरी पण अण्णा बघा ना पिऊन माझ्या समोर. मग अण्णा म्हणतात की बरं ठीक आहे. मग आता अण्णा एक घोट घेतात तर त्यांना एकदम कडू चहा लागतो. मग ते तोंड वाकडं करतात आणि म्हणतात अयो, हळूच म्हणतात की अयो किती कडू चहा झालेला आहे, कडू कारल्याचा ज्यूस पण असा होत नाही, इतका हा चहा कडू झालेला आहे. तर अवनी म्हणते की काय झालं अण्णा, चहा छान झालेला नाहीये का? तर अण्णा म्हणते की नाही 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 सुनबाई, चहा एकदम मस्त, हा हा हा, इतका सुंदर चहा की आम्ही असा चहाच पेलो नाही गेले 10-12 वर्ष झालं, खरंच खूप छान झालेला आहे. आता अवनीला असं वाटत असतं की खरंच चहा छान झालेला आहे, पण तिच्या मनामध्ये कुठंतरी तिला असं वाटत असतं की चहा ज्यावेळेस हे एक घोट घेत आहेत त्यावेळेस यांची जे तोंड आहे ती अशी वाकडी का होत आहेत, ह्यांच्या रिॲक्शन छान म्हणजे छान झालाय चहा अशा नाही आहेत, असा ती विचार करते आणि मग तशीच आता आतमध्ये जाते. आता आतमध्ये ह्यांचं चाललेलं असतं, धर माझ्या वाटणीचा पण तू पे, तुझ्या वाटणीचा मी पेतो, म्हणजे माझ्याकडे दे, असं म्हणजे त्यांचं चाललेलं असतं, कारण चहा कोणालाच प्यायची इच्छा नसते. मग अवनी आतमध्ये जाते तर मग सगळे शांत बसतात. मग अवनी म्हणते की काय झालं, चहा खरंच छान नाही झाला का? तर ते सगळेजण म्हणतात नाही वहिनी, चहा खरंच खूप सुंदर झालेला आहे. मग अवनी म्हणते की थांबा. आता राजाने त्याचा कप तिथे पिऊन चहा ठेवलेला असतो. मग अवनी म्हणते की थांबा, आता मीच बघते चहा कसा झालाय ते. मग अवनी आता राजाचा कप घेते तर इकडे धनेश म्हणतो की अरे वा वा वा, बघितलं का वहिनीचं आणि राजादादाचं प्रेम किती आहे, राजादादाचा चहा आता उष्टा वहिनी पिणार आहे. तर राजा म्हणतो की गप्प रे, गप्प बस. आणि तो अवनीला म्हणत असतो की मॅडम प्लीज नका ना पिऊ तुम्ही, खरंच चहा खूप सुंदर झालाय पण तुम्ही पिऊ नका. तर अवनी म्हणते की असं का, मला पण नको का बघायला कसा झालाय तो, मी पिणारच. असं म्हणून अवनी तिथला राजाचा कप उचलते आणि एक घोट पिते आणि तिला खूप चहा कडू लागतो. ती म्हणते की शी, कसला हा चहा कडू झालेला आहे. तर आता सगळेच जण आता तोंडच खाली लपवतात. आता त्यांना खूपच म्हणजे असं वेगळं वाटतं की आता काय करली. मग ती त्यांना ओरडते, काय असा चहा झालाय आणि तुम्ही सगळेजण मुद्दाम मला म्हणत होता ना छान झालाय, खरंच मला ना काहीच येत नाही. म्हणून अवनी आता खूपच दुःखी झालेली असते. त्यावेळेस राजा अवनीच्या जवळ जातो आणि अवनीला म्हणत असतो की मॅडम प्लीज तुम्ही स्वतःला वाईट वाटून घेऊ नका हो, हळूहळू येईल तुम्हाला आणि यशादा शिकवेल की तुम्हाला. पण खरं सांगू का, हा चहा जरी कडू असला ना तरी आम्हाला खूप आवडलाय. अहो किती वर्षाने बाईने आमच्या घरामध्ये चहा बनवलाय, किचनमध्ये पाऊल ठेवले, तेच आमच्यासाठी खूप आहे. आणि तुम्ही आज किती केलं, देवपूजा केली, सगळं अंगण स्वच्छ झाडून घेतलं, आम्हाला पटकन उठायची सवय लावली, सगळं घर एकदम सुंदर झाले. खरंच आज ना आम्हाला खूप छान वाटत आहे. खूप दिवसांनी या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला, देवपूजा खूप दिवसांनी केलेली आहे. या घरामध्ये कित्येक वर्ष झालं देवपूजा सुद्धा नव्हती आणि ते तुम्ही आज केलेलं आहे. प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आणि काय झालं, तुम्हाला चहा बनवा येत नाही तर तुम्ही किती हुशार आहात,
एवढ्या शिकलेला आहात म्हणल्यावरती तुम्हाला चहा कसा येईल, तुमच्याकडे तर नोकर आहेत त्यामुळे तुम्हाला येत नाही, प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मग अवनी म्हणत असते की बरं ठीक आहे. मग सगळेजण आपापल्या कामाला जायला उरकत असतात. त्यावेळेस अवनी आता धनेशला म्हणत असते की धन्यू तू माझ्याबरोबर येतो का, माझं ना सर्टिफिकेट आणायचं आहे, आपण बाबाकडे जाऊया आणि तिकडून हे सगळं घेऊन येऊया. मी वहिनीला फोन केलेला आहे आणि ती मला ये सुद्धा बोललेली आहे. तर राजा म्हणतो की मॅडम त्याला कशाला, मी येतो ना तुमच्या बरोबर. मग ती म्हणते की अरे तुला कामावरती जायचं असेल ना. तर राजा म्हणतो की नाही नाही मला कामावरती नाही जायचं, मी येतो तुमच्या बरोबर, माझी गरज लागेल तुम्हाला तिकडे. मग इकडे धन्या पण म्हणतो की वहिनी मला पण यायचंय तुमच्या बरोबर. काय रे राजा दा सारखं वहिनी बरोबर तूच जातो, मला पण यायचं आहे, चला वहिनी आपण जाऊया. मग राजा म्हणतो की बरं चल तू पण चल. मग तुला घर बघायचं असेल ना वहिनीचं. त्यावेळेस तो म्हणतो की मग मी घर बघितलंय का. त्यावेळेस अवनीला खूप वाईट वाटत असतं, कारण हे त्यांच्या घरी आले तरी त्यांचा काही पाहुणचार तिकडे होणार नाही, म्हणून तिला थोडंसं वाईट वाटत असतं. मग ते म्हणतात की चला आता हे सगळेजण मिळून आता तिकडे चंद्रकांत मानेंच्या घरी जातात. आता अवनी आतमध्ये जाते आणि या दोघांना म्हणते की तुम्ही बाहेरच थांबा, कारण ते तुम्हाला आतमध्ये आल्यावरती काही नीट तुमचा पाहुणचार करणार नाहीत आणि तुम्हाला काही बोललं तर मला ते सहन होणार नाही, मला खूप वाईट वाटेल, त्याच्यामुळे तुम्ही आतमध्ये येऊ नका. तर ते दोघे जण म्हणतात की बर. मग राजा आणि धन्या आता बाहेरच उभा राहतात. अवनी आता आतमध्ये जाते. आता अवनीला आलेलं पाहून खरं तर चंद्रकांत मानेंना सुद्धा खूप भरून आलेलं असतं आणि आईला सुद्धा खूप आनंद झालेला असतो, पण आता ते चेहऱ्यावर ती दाखवत नाहीत, ते खूपच रागीट आहेत असं दाखवतात. इकडे महेशला सुद्धा आता खूप राग आलेला असतो अवनीला आलेलं पाहून, कारण त्याला तिचा रागच येतोय, ती जेव्हापासून पळून गेलेली आहे तेव्हापासून. वहिनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. मग अवनी आता म्हणत असते की बाबा कसे आहात तुम्ही, बरे तर आहात ना. त्यावेळेस ते म्हणतात की कोण बाबा आणि कुणाचा बाबा, मी तुझा बाबा नाहीये, मी तुझ्यासाठी मेलेलो, तू आमच्यासाठी मेलेली आहे आणि कशाला आलेली आहे इथे, काय तुझं काम आहे. त्यावेळेस ती म्हणते की बाबा असं काय करताय हो, मी मुद्दाम नाही हे सगळं केलं, मला त्या विवानबरोबर लग्न नव्हतं करायचं म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. त्यावेळेस ते म्हणतात की विवानबरोबर लग्न नव्हतं करायचं, मग त्या भिकारड्या ड्रायव्हर बरोबर लग्न करायचं होतं का. अगं काय बघितलं त्या भिकारड्या ड्रायव्हरमध्ये, ना घर ना राहायला जागा ना काहीच नाहीये आणि तसल्या पोराबरोबर पळून गेलेली आहे. एवढा श्रीमंत बाहेरच्या देशात शिकणारा मुलगा, बिझनेसमॅन मोठा मी तुझ्यासाठी बघितला होता आणि तुला असली कसली तुझी चॉईस आहे, या चंद्रकांत मानेची तू मुलगी असूच शकत नाही. जेव्हा तू त्या भिकारड्याबरोबर पळून जाऊन लग्न केले ना तेव्हापासून तुझा आणि माझा काहीच संबंध नाहीये. आता इकडे चंद्रकांत माने खूप चिडलेले असतात. त्यावेळेस अवनी म्हणत असते की बाबा प्लीज सारखं राजाला भिकारडा म्हणायची गरज नाहीये आणि तुम्ही जसं समजताय तसं काहीच नाहीये. त्यावेळेस आता ते म्हणतात की मग कसं आहे सांग ना. अवनी अगं सांग कसं आहे, खरं तर मला तुझे नाव घ्यायची सुद्धा इच्छा नाहीये, पण आता तूच सांग कसं आहे हे सगळं. त्यावेळेस अवनी म्हणते की बाबा मला खरंच विवानबरोबर लग्न करायचं नव्हतं, म्हणून मी राजाबरोबर लग्न केलेलं आहे आणि आता जर जे झाले ते झाले, पण मला एकदा बोलायचं चान्स द्या. त्यावेळेस महेश चिडतो आणि म्हणतो की काय बोलायचे, आता काहीच बोलायला शिल्लक राहिले नाहीये, आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं. मग ती म्हणते की दादा मी जाणारच आहे, पण माझी सर्टिफिकेट मला पाहिजे आहेत, मला जॉब करायचा आहे, मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. त्यावेळी चंद्रकांत माने म्हणतात की तुला इथून काहीच मिळणार नाहीये, तुला जर परत त्या घरामध्ये जायचं असेल आणि विवानबरोबर लग्न करायचं नसेल तर तुला काहीच मिळणार नाही. तर मग अवनी म्हणत असते की बाबा असं काय करताय, मी विवानबरोबर आता लग्न नाही करू शकत आणि मला त्याच्याबरोबर कधी लग्न करायचंच नव्हतं. त्यावेळेस ते म्हणतात की मग ठीक आहे, आम्ही सुद्धा आता तुला सर्टिफिकेट देणार नाही, त्याच्यावरती सगळं माझं नाव आहे, माझ्यामुळे ते तुला मिळाले आणि मग माझी ओळख तुला मला द्यायची नाहीये, तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. त्यावेळेस अवनी म्हणते की नाही मी घेऊन जाणारच आहे. आता ती तिची सर्टिफिकेट वहिनींना आणाय सांगते. आता ती नाईलाजाने घेऊन पण येते आणि मग अवनी घेऊन चाललेली असते. तर चंद्रकांत माने आता तिच्या हातातून ते हिसकावून घेतात आणि म्हणतात की तू हे सर्टिफिकेट तुला मिळणार नाही, नाही म्हणजे नाही. आता ते जाळूनच टाकायला लागतात. आता अवनी पळत जाऊन ते सर्टिफिकेट घ्यायला लागते, तर महेश तिला पकडतो आणि म्हणतो की नाही तू अजिबात जायचं नाही. आता अवनी ओरडत असते बाबा प्लीज माझे ते सर्टिफिकेट आहेत, नका जाळू, माझं स्वप्न आहे ते, बाबा प्लीज माझ्या स्वप्नांची अशी राखरांगोळी नका करू. पण आता चंद्रकांत माने काही ऐकतच नाही, ते सगळं ते जे सर्टिफिकेट असतात ते म्हणजे मेन महत्वाचं असतं ते जाळून टाकतात. आता अवनीला खूपच रडायला येतं. तर आता हा सगळा आवाज बाहेर राजाला जातो. राजाला आता कळतं की मॅडम आता संकटामध्ये आहेत, नक्कीच त्यांना काहीतरी यांनी केलेलं आहे. मॅडमचा आवाज येतो म्हणून तो आता पळतच
आतमध्ये जायला लागतो. पण आता आतून दरवाजा लावलेला असतो, तर मग तो दरवाजावरती लाथ मारून जोरात आता दरवाजा तोडून आतमध्ये जातो. आता तो आतमध्ये गेल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळेजण एकदम आता त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. मग अवनी लगेचच पळत आता राजाला येऊन घट्ट मिठी मारते आणि त्याला म्हणते की राजा बघ, बाबांनी माझं सर्टिफिकेट जाळून टाकलं, आता मी काय करू, माझ्या स्वप्नांचं काय होणार, असं म्हणून ती राजाच्या मिठीमध्ये शिरून आता मोठमोठ्याने रडायला लागते. इकडे चंद्रकांत मानेंना मात्र खूप राग येतो. ती राजाच्या मिठीमध्ये गेल्यामुळे महेशच्या सुद्धा पायाची आग, तळपळाची आग आता होत असते. त्याला खूप त्रास होत असतो आणि मग अवनी म्हणत असते की काय केलं बघ ही. तर आता मग राजा म्हणतो की मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि चला आपण इथून जाऊया, इथे काहीच थांबण्याचा आपल्याला उपयोग नाहीये, चला जाऊया. आणि असं म्हणून तो अवनीला घेऊन चाललेला असतो. सगळेजण आता बाहेर येतात आणि आई मात्र बिचारी अवनीला अडवत असते आणि म्हणत असते की अवनी बाळा नको ना जाऊ, थांब ना अवनी, प्लीज थांब ना. पण आता अवनी काही थांबत नाही. अवनी म्हणते की नाही आणि मग ती आता रडत असते. आता राजा तिला घेऊन चाललेला असतो. त्यावेळेस बाहेर सुद्धा आता चंद्रकांत माने येतात आणि म्हणतात की थांबवणी, तुला जर याच्या बरोबर जायचं असेल ना बिंदास्त जा, मी अडवणार नाही, तू जे करते तुला ते योग्य वाटत असेल ना तर तू बिंदास्त कर, जा जा तू याच्या बरोबर जा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर याच्या बरोबर गेली ना तर तुझ्या स्वप्नांचा सगळा चुराडा होणार, तुझी सगळी स्वप्न स्वाहा स्वाहा झाली म्हणून समज. मग आता तू ठरव तुला याच्या बरोबर जायचंय का इथे थांबायचे. पण आता अवनीला खूप राग आलेला असतो चंद्रकांत मानेचा. मग आता ती धनेशला म्हणत असते की धनू चल इथून, मला इथे 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाहीये. मग राजा पण म्हणतो की जा तू मॅडमला घेऊन बाहेर जा. मग आता धनू अवनीला घेऊन बाहेर जातो. त्यावेळेस राजाला आता खूपच राग आलेला असतो. मग राजा म्हणत असतो की ओ साहेब, तुम्हाला काय वाटत आहे की तुम्ही जे करताय ते बरोबर आहे? अहो, आमच्या घरच्या बाई माणसाचा अपमान केलेला आम्हाला सहन होत नाही. आता मॅडम आमच्या घरच्या आहेत आणि ती माझी बायको आहे, त्यामुळे त्यांचा अपमान मला सहन होणार नाही. तुम्हाला काय वाटत आहे? स्वाहा 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 फक्त तुम्हालाच म्हणता येतं, आम्हाला म्हणता येत नाही. तर स्वाहा स्वाहा आम्हाला सुद्धा म्हणता येतं, कळलं का? तुम्ही जे आता वागलाय ना ते खरंच खूपच चुकीचं वागलेलं आहात. त्यावेळी चंद्रकांत माने म्हणत असतात की ए, तू मला शिकवायचं नाही, नोकराची लायकी नाहीये या चंद्रकांत माने बरोबर बोलायची. आत्ताच्या आत्ता माझ्या दारातून बाहेर जायचं, कळलं का? इथे असं वचवच करत बसायचं नाही. आता राजाला सुद्धा खूप राग येतो. मग राजा म्हणतो की अजिबात येणार नाही, आता इकडे यायचं काही कारणच नाहीये, तुम्ही आमच्या मॅडमचा अपमान केलेला आहे त्यामुळे आम्ही इथे थांबूच शकत नाही, असं म्हणून राजा सुद्धा तिथून निघून जातो. चंद्रकांत मानेंना मात्र आता खूपच वाईट वाटलेलं असतं अवनी राजाबरोबर गेल्यामुळे. आता ते दोघेजण सगळेजण आता आतमध्ये जातात. इकडे अवनी, राजा, धनेश आता चाललेले असतात. तर आता पुढे विवान सुद्धा येतो आणि अवनीला पाहून आता विवानला खूपच राग येतो. तो म्हणतो की काय तू इकडे कशाला आली होती आणि पुन्हा या भिकारड्याबरोबर, अगं पुन्हा याच्याबरोबरच चाललेली आहे, अगं काय कमी होतं ग माझ्यामध्ये, एवढा मी श्रीमंत मुलगा, एवढा छान मस्त आणि स्मार्ट मुलगा असताना तुला ह्या भिकारड्या ड्रायव्हरमध्ये काय दिसलं काय माहिती. त्यावेळेस अवनी म्हणते की विवान तोंड सांभाळून बोल, तुझी हिंमत कशी झाली राजाला भिकारडा म्हणायची, पुन्हा जर असं काय म्हटलं ना तर माझ्यासारखं वाईट नाहीये. त्यावेळेस विवान म्हणतो की काय काय करणार आहे ग, काय करणार आहे, जा जा काय करणार आहे, नाही या भिकारड्याच्या दारातून तू पुन्हा पळून आली ना तर नाव विवान लावणार नाही. त्यावेळेस अवनी म्हणते की जा रे, तुझ्याबरोबर लग्न करायचं नव्हतं, हे माझं खूप मोठं स्वप्न पूर्ण झाले, तेच माझ्यासाठी खूप आहे, तुझ्यासारख्या मूर्ख मुलाशी लग्न न करून ना मला खूप छान वाटत आहे, नाहीतर मी फसले असते. पण लवकरच माझ्या बाबांना सुद्धा हे कळेल, तुझं जे हे खरं रूप आहे ना लवकरच बाबांच्या समोर येईल आणि तो दिवस लांब राहणार नाहीये. ज्यावेळेस बाबांना तुझा खरा चेहरा कळेल ना त्यावेळेस त्यांना राजावरती आणि माझ्यावरती गर्व होईल की ह्यांनी जे केलं ते योग्यच केलं, कळलं का? असं म्हणून ते आता विवानला खूपच सुनवते आणि आता रडतच घरी जातात. तर चला प्रेक्षकांनो, हा छोटासा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.